शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनात भरीव योगदान देणारे ज्येष्ठ नेते, माजी राज्यपाल आणि पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं आज कोल्हापूर इथं वयाच्या 90व्या वर्षी निधन झालंय. मागील काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती आणि उपचार सुरू होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रानं शिक्षण क्षेत्रातील दूरदृष्टीचा विचारवंत, कुशल प्रशासक आणि समाजहितासाठी आयुष्य वेचलेले एक मोठे व्यक्तिमत्व गमावले आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडवून आणण्याचे त्यांचे स्वप्न आज हजारो शिक्षक, लाखो विद्यार्थी आणि असंख्य शैक्षणिक संस्थांच्या रूपानं जिवंत आहे. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच राज्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. डॉक्टर डी.वाय. पाटील यांचा राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अक्षता. आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. 22 ऑक्टोबर 1935 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील अंबक या छोट्याशा गावातील साध्या शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत त्यांनी स्वतःच्या मेहनतीच्या बळावर आयुष्यात मोठे स्थान निर्माण केले. संघर्ष, जिद्द आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रबळ इच्छा या गुणांच्या जोरावर त्यांनी सार्वजनिक जीवनात वेगळी ओळख निर्माण केली. सुरुवातीपासूनच शिक्षण हेच समाजाच्या प्रगतीचे सर्वात प्रभावी साधन असल्याचा त्यांचा ठाम विश्वास होता आणि त्याच विचारातून त्यांनी पुढील आयुष्याची दिशा निश्चित केली. राजकीय कारकिर्दीतही त्यांनी महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या. 1957 ते 1962 कालावधीत ते कोल्हापूरचे महापौर होते. त्यानंतर 1967 आणि 1972 मध्ये पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले. मात्र 1978च्या निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी सक्रिय राजकारणापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. वयाच्या अवघ्या 45व्या वर्षी त्यांनी राजकीय महत्वाकांक्षा बाजूला ठेवत शिक्षण क्षेत्राला स्वतःला पूर्णपणे समर्पित केलं. हा निर्णय त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं ऐतिहासिक ठरला. राजकारणातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली. 1983 मध्ये नवी मुंबई इथं रामराव आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना करून त्यांनी शैक्षणिक प्रवासाची सुरुवात केली. त्यानंतर डी.वाय. पाटील समूहाच्या माध्यमातून अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी, व्यवस्थापन, कृषी, आर्किटेक्चर, नर्सिंग आणि इतर अनेक शाखांमध्ये शैक्षणिक संस्थांचे विस्तृत जाळे उभे राहिले. आज त्यांच्या समूहाअंतर्गत अनेक डीम्ड विद्यापीठे, खासगी विद्यापीठे आणि शेकडो महाविद्यालये कार्यरत असून देश विदेशातील लाखो विद्यार्थी इथं शिक्षण घेत आहेत. मध्यमवर्गीय आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत उच्च शिक्षण पोहोचवण्याचं त्यांचं स्वप्न मोठ्या प्रमाणात साकार झालं. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत भारत सरकारनं त्यांना पद्मश्री या प्रतिष्ठेच्या नागरी पुरस्कारानं गौरवलं. त्यांच्या कार्याचा प्रभाव केवळ महाराष्ट्रापुरताच मर्यादित राहिला नाही, तर देशभरातील शिक्षण व्यवस्थेवर त्यांचा सकारात्मक परिणाम झाला. गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच आधुनिक सुविधा, संशोधनाला चालना आणि जागतिक दर्जाच्या संस्था उभारण्याचा त्यांनी सातत्यानं प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचे नाव देशातील अग्रगण्य शिक्षण तज्ञांमध्ये घेतले जाते. प्रशासकीय क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यांनी त्रिपुरा आणि बिहारचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळली. तसेच पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांनी यशस्वीपणे पार पाडला. राज्यपाल म्हणून काम करताना त्यांनी शिक्षण, आरोग्य, सामाजिक विकास आणि प्रशासनातील पारदर्शकतेवर भर दिला. त्यांच्या शांत, संयमी आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे त्यांना सर्वपक्षीय आदर मिळाला. डॉक्टर डी.वाय. पाटील यांची ओळख केवळ शिक्षण तज्ञ किंवा प्रशासक अशी नव्हती, तर ते अत्यंत साधे, नम्र आणि माणुसकी जपणारे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या घरी आलेल्या प्रत्येक पाहुण्याचे ते मनापासून स्वागत करत. कोणालाही जेवणाशिवाय परत पाठवायचं नाही, हा त्यांचा स्वभाव होता.
पाहुण्यांसोबत एका टेबलावर बसून गप्पा मारत जेवण करणं, त्यांच्या अडचणी जाणून घेणं आणि शक्य तेवढी मदत करणं ही त्यांची खास शैली होती. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल आत्मीयता आणि आदराची भावना निर्माण झाली. खेळांविषयी त्यांना विशेष आकर्षण होतं. ऑलिम्पिक स्पर्धा प्रत्यक्ष पाहण्यासाठी त्यांनी अनेकदा परदेश दौरे सुद्धा केलेले. खेळाचे प्रचंड शौकीन असलेले डॉक्टर पाटील 1952 चे हेल्सिंकी आणि 2008 चे बीजिंग ऑलिम्पिक प्रत्यक्ष पाहायला गेलेले. 2012च्या लंडन ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याला जाताना त्यांनी स्वतः सुट्टी घेतली आणि या संपूर्ण प्रवासाचा खर्च स्वतःच्या खिशातून केला होता. शासनाचा 1 रुपयाही त्यांनी घेतला नाही. इतकंच नाही तर अनेक नवोदित क्रिकेटपटूंना आणि तरुणांना IPL आणि इतर सामने पाहण्यासाठी त्यांनी स्वतःच्या खर्चानं मुंबई अन इतर ठिकाणी पाठवलं होतं. शिक्षणाबरोबरच क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकासालाही ते तितकेच महत्त्व देत असत. कुटुंबियांसह समाजाशी त्यांचे नाते अत्यंत घट्ट होते. त्यांच्या पश्चात शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील त्यांचा समृद्ध वारसा पुढे नेणारे कुटुंबीय कार्यरत आहेत. त्यांच्या संस्थांमधून आजही हजारो शिक्षक आणि कर्मचारी कार्यरत असून लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांनी उभारलेल्या संस्था केवळ शिक्षण देणाऱ्या नाहीत, तर समाज घडवणाऱ्या केंद्रांमध्ये रूपांतरित झाल्यात. हीच त्यांची खरी ओळख आणि आयुष्यभराच्या कार्याची मोठी उपलब्धी मानली जाते. डॉक्टर DY पाटील यांच्या पार्थिवाचं बुधवारी 5 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत कोल्हापूर मधील कसबा बावडा येथील यशवंत निवास इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर अंत्ययात्रा काढण्यात येईल आणि कसबा बावडा येथील DY पाटील मेडिकल कॉलेजच्या परिसरात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबियांकडून देण्यात आली आहे. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी राज्यभरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. डॉक्टर DY पाटील यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. संघर्षातून यश मिळवूनही साधेपणा कायम ठेवणारे, शिक्षणाला समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन मानणारे आणि आयुष्यभर लोकांसाठी कार्य करणारे हे व्यक्तिमत्व पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान राहील. त्यांनी उभारलेले शिक्षणाचे विशाल विश्व, विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी आणि समाजसेवेची भावना हीच त्यांच्या कार्याची कायम स्मरणात राहणारी ओळख ठरेल.